फेब्रुवारीला आयकॉन हॉस्पिटलला मी ॲडमिट झालो. त्यांनी माझा सिटी स्कॅन केला. आयकॉन हॉस्पिटल जळगाव. सिटी स्कॅन केल्यानंतर समजलं माझी किडनी फुगलेली आहे. माझ्या किडनीतून 1.5 लिटर सेप्टिक काढलेलं होतं. सेप्टिक काढल्यानंतर मी औरंगाबादला गेलो सिग्मा हॉस्पिटल. तिथं मी DTPA टेस्ट केली. DTPA टेस्टमध्ये सांगितलं तुमची किडनी निकामी झाली. मी त्यांना कारण विचारलं का निकामी झाली. म्हणे सर तुमचे किडनी स्टोनचे खडे तुमच्या नळीत फसून गेले, ते न निघायला मिळाले. तुमची किडनी चेकअप झाली, तुमची किडनी फुगून गेली, त्याच्यामुळे ती निकामी झाली. ती निकामी झाल्यामुळे हा रिपोर्ट आहे निकामी झाल्याचा. माझी किडनी फक्त 3% काम करते. ही न्यूक्लिअर टेस्ट आहे भाऊ. ती निकामी झाली. आता डॉक्टर म्हणजे काढावं लागतील. त्या डॉक्टरकडे मी आलो. हा डॉक्टर म्हणजे तुमचा माझा काही संबंध नाही, तुम्ही माझ्याकडे ऑपरेशन केलं नाही म्हणे. मी या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं नाही भाऊ, हे रिपोर्ट खोटे आहे का. त्या डॉक्टरचं डिस्चार्ज सर्टिफिकेट आहे. ते डॉक्टर म्हणतो तुम्ही माझ्याकडे ऑपरेशनच केलं नाही, मी जबाबदार नाही. डॉक्टरांना म्हटलं माझी किडनी काढायचा तरी खर्च द्या, जो असेल 3-4 लाख 5 लाख 10 लाख तो बी द्यायचं नाही म्हणतो माणूस. एका किडनीवर आयुष्य जगतो म्हणे मनुष्य. तुम्ही माझ्या हॉस्पिटलला आलेच नाही, मग हे डिस्चार्ज सर्टिफिकेट कशाचं आहे. हे डॉक्टर सरोदे मी यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती म्हणजे आयकॉन हॉस्पिटलला जळगाव. हे म्हणतात मी आयकॉन हॉस्पिटलला ॲडमिट होतो. तिथून ते किडनी तज्ञाकडे मला त्यांनी पाठवलं डॉक्टर सरोदे सचिन सरोदे. ते म्हणतात तुमची सर किडनी फेल झालेली आहे, काढावं लागेल. ही किडनी माझी फेल करून टाकली आहे डॉक्टरांनी. आणि किडनी काढायचं कोण सांगतंय. हे डॉक्टर सचिन सरोदे आणि आयकॉन हॉस्पिटल जळगाव. त्यांचं म्हणणं आहे किडनी जर 15%च्या वरती काम करत नसेल तर ते फेल होते. औरंगाबादला माझी किडनी फक्त 3% काम करते भाऊ. औरंगाबादच्या लोकांनी काय सांगितलं. ते तिथं मी न्यूक्लिअर टेस्ट केली. तिथं हे किडनीची टेस्ट असते, किडनी चालू आहे की निकामी झाली. ही DTPA मी टेस्ट केली न्यूक्लिअर. माझी मागणी सर अशी आहे, मग किडनी गेली मग भरपाई द्या, मग ही किडनी काढण्याचा खर्च द्या. माझा जीव जातो, माझा अवयव गेला, माझा अवयव गेला, माझा एक अवयव गेला साहेब. माझे BP आहे होते. माझ्या प्रकृती स्वास्थ्याचा विषय. माझी मुलं लहान आहे. माझं वय 35-36 वर्ष. मी किडनी फेल करून टाकली डॉक्टरांनी. मी पुढचं आयुष्य कसं जगू. मला कुठलं व्यसन नाही. हे डॉक्टर उर्मट आहे, यांची मला हाकलून देतात यांचे लोक, मला याचं वरती घेत नाही. माझे मिस्टर पोलीस खात्यात येते. मग एवढं म्हणणं दादा त्यांनी जे सांगितलं ते खरं आहे, ते रिपोर्ट बी खरे आहे. तो मला म्हणतोय की एका किडनीवर आयुष्य जगलं जातं. हे घरी उलट्या करता, यांना जेवण पचत नाही, यांना टॉयलेटला जाता येत नाही. 1 महिन्यापासून मी करते. माझी मुलगी शाळेत नाही सर, 1 महिन्यापासून CBSEला शाळेत नाही आहे. सर्व जबाबदारी मी घराची मी उचललेली आहे. माझं लव्ह मॅरेज झालं सर. सासू सासरे आई वडले, माझी आई वाढली कॅन्सरने सर. कोणीच नाही, आम्ही दोन्ही आमचं आयुष्य जगत होते सर. अचानक यांना त्रास झाला, किडनी फुगली, आयकॉनमध्ये ॲडमिट केलं ना, सर्व प्रकार उघडा झाला सर. आणि मला आज सांगताय किडनी फेल झाली. कुठल्या डॉक्टरांकडे ऍडमिट केलं होतं. अभय चौधरीकडे सर मागच्या वर्षी. आणि मग त्याच्यानंतर स्टोन कारानेच ॲडमिट केलं होतं सर. स्टोन त्याच्यानंतर बी सोनोग्राफी स्टोनच होते. किती पैसे लागले होते सुरुवातीला. तेव्हा पहिलं कॅश आमच्याकडून त्यांनी थांबा मी सांगते. कॅश त्यांनी आमच्याकडनं 85,000 घेतलं. त्यांनी 25,000चा चेक घेतला होता. मी चेक दिला ना, चेक दिल्यानंतर आमचं पोट दुखणं चालू होतं, रक्त यायला चालू होतं, आणि त्यांनी स्टेंट टाकली होती लौकीमध्ये. यांना उठबसचा प्रॉब्लेम होत होता. आम्ही आलो इथं वापस, त्यांना सांगितलं की यांना त्रास होतोय. हे सोनोग्राफी केली, एक्सरे केली, त्यांनी गोळ्या लिहून वाट लावून दिलं सर. होऊन जाईल म्हणण्यानं आम्ही अशा बाटल्यांमध्ये रक्त लौकी जमा करून आणायचो सर यांना दाखवायला की असं होतंय तसं होतंय सर, आमची मदत करा, होऊन जाईल सर क्लिअर, होऊन जाईल क्लिअर, हेच म्हणत आले. आता काय मागणी. माझी मागणी सर, ते मला स्पष्ट बोलले एका किडनीवर औषध लागतं, त्यांनी त्याची किडनी काढून बाजूला ठेवावी. त्याचं बी वय माणसाच्या बरोबर आहे. अभय चौधरी, डॉक्टर अभय चौधरी. एका किडनीवर औषध लागताना आमच्यासारखं माझ्या मिस्टरांसारखं धावपडीचं बंदोबस्त काम त्यांनी करावं किडनी काढून. नाही तर पुरी किडनीच्या बदले किडनी द्यायची. किडनीच्या बदले किडनी पाहिजे मला 1 लाख 2 लाख नाही. त्याच्या इकडची किडनी 95% काम करते ना, 95% वाली किडनी काम करणारी मला त्याला पाहिजे. किडनीच्या बदले किडनी. भविष्यात होणारा खर्च आणि आता होणारा खर्च सर्व पाहिजे मला. आम्हाला कर्जबाजारी झालोय आम्ही याच्या ऑपरेशनासाठी. पहिलं बी ऑपरेशन याच्याकडे केलं, दुसऱ्या ऑपरेशनचे बी पैसे मागतोय. भेटले ते जबाबदारी घेत नाहीये. चेंबरला घुसायचं नाही ते म्हणताय. केलं असेल तुम्ही ऑपरेशन. ते म्हणताय सर मी जबाबदारी घेत नाही. माझा भाऊ, त्यांचे मित्र, माझे मावसा सर्वे आले, ते जबाबदारी घेण्याचं नाही म्हणताय. ते म्हणताय का किडनीवर कोण म्हणतं आयुष्य जगलं जात नाही, मग त्यांनी त्याची किडनी बाजूला काढून ठेवून द्यायला पाहिजे. त्यांनी त्याची किडनी काढायला पाहिजे, फक्त एवढंच म्हणणे आमचं.
आले होते शासकीय जे आहे पोलीस दलामध्ये आहे त्यांची किडनी फेल होण्याची चर्चा त्यांनी सांगितलेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे, कधी ऍडमिट झाले होते, किती फीज लागली होती? बरं, सगळं सांग. 2019ला मी सगळ्यात प्रथम यांचं ऑपरेशन केलं होतं डाव्या किडनीचं. त्याला RIRS सर्जरी केली होती डावी साईडचं, बरोबर. 2019ला मी ऑपरेट केल्यानंतर त्यांना बाकीचा काही प्रॉब्लेम नाही, मध्ये मध्ये ते यायचे, पेन हलकं फुलकं पेन राहायचं. तेव्हा 2023 नोव्हेंबरला लॅप्स स्टेटमध्ये आले. 7 नोव्हेंबर 2023 तेव्हा टाईमाला ते आले. तेव्हा त्यांना सिव्हिअर दोघं किडनीमध्ये पेन चालू होता. सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केल्यावर उजव्या किडनीच्या तोंडावर 14 mm स्टोन अडकलेला होता. 14 mm स्टोन अडकलेला होता तर त्यांना मी ऑपरेट सांगितलं होतं. पण म्हटलं मला काही कारणात नाही, मी बाहेर गावी जातोय तर तुम्ही दुसरीकडे करून घ्या. तर ते म्हणे नाही, आपण गावाकडचे, तर मागचंही ऑपरेशन आपण केलंय तर हे ऑपरेशन तुम्हीच करा. आणि त्या संदर्भात बोलणंही झालं. तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 8 नोव्हेंबरला मी त्यांचं ऑपरेट केलं. 14 mm स्टोन होता. त्याच्यानंतर 9 नोव्हेंबरला माझ्यामध्ये ते आयफोनला ॲडमिट झाले, कारण की मी आउट ऑफ स्टेट होतो, तर ते तिकडे ॲडमिट झाले. मग त्याच्यानंतर ते डिसेंबरमध्ये मला आले आणि मी DJ स्टेंट जो टाकलेला असतो तो काढला. DJ स्टेंट काढल्यानंतर त्यांना थंडी ताप उक्का काही आलं जानेवारीमध्ये. मग जानेवारीमध्ये ते माझ्याकडे आले. एक्झॅक्ट डेट नाही माहिती, पण 12 किंवा 14 जानेवारीच्या दरम्यान ते माझ्याकडे आले. तेव्हा त्यांनी सोनोग्राफी केला आणि सोनोग्राफीमध्ये 6 mm स्टोन आढळला. त्यामुळे त्याच्यामुळे मला त्रास होतो आहे. हां, ह्या मागच्या ऑपरेशनचं आमचं 70,000चं पॅकेज ठरलं होतं. त्यांनी 45 दिले होते. 25,000चा चेक दिला होता. ते म्हणे दादा आपण ओळखीचेच आहे, 45चा चेक द्या. फक्त मी तारीख टाकत नाही आहे त्याच्यावर, याच्यासाठी टाकत नाही, माझ्या अकाउंटमध्ये आता पैसे नाही आहे. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. तर तो चेक मी ठेवलेला आहे अजूनपर्यंत. त्याच्यानंतर मी ते जानेवारी जेव्हा आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्हाला कधी हे करायचं असेल, ऑपरेट करायचं आहे तर रिमाइंडर अमाऊंट देऊन द्या, मी ते करून देतो. नॉर्मली शासकीय योजनेमध्येही महात्मा ज्योतिबा फुले स्कीममध्येही कुठल्याही स्टोनचं PCNL किंवा किडनी स्टोन ऑपरेट केला तर लेस देन 6 mm इज एक्सेप्टेबल. दॅट इज द गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर ते डायरेक्टली माझ्याकडे नोव्हेंबरला आले. ह्या नोव्हेंबरला 2024 नोव्हेंबर 2024ला आलेत आणि त्यांनी बिल मागितलं. म्हटलं मागची अमाऊंट तुम्ही दिली की मी बिल देऊन देतो. मग तेव्हाही ते फार ॲरोगंटली बोललेत की तुमच्याशी मी माणुसकीने वागतोय म्हणून तुम्ही माझा म्हणे जास्त हे करताय. म्हटलं बाबा पण तुम्हाला आता काही त्रास आहे? त्रास नाही म्हणते, मध्ये मध्ये होत राहतो, पण म्हणे मी पैसे देत नाही म्हणून तुम्ही मला त्रास देताय म्हणे. म्हटलं अरे बाबा, बिल जेव्हा मी जितकं झालेलं आहे तुम्ही बिल देणार तर मी पक्का बिल देतो. त्याच्यानंतर ते आज डायरेक्ट आलेले. आज आल्यानंतर त्यांची किडनीमध्ये पस जमलेला होता किडनीमध्ये. त्याच्यानंतर त्यांना PCN ट्यूब ऑलरेडी टाकलेली आहे, किडनीचे अँटीबायोटिक्स घेतलेले. औरंगाबादला रिपोर्ट करून आले, त्याला रिनल स्कॅन म्हणतात. तो रिनल स्कॅनमध्ये किडनी 3% to 5% काम करते असं दाखवलेलं आहे. आता PCN ट्यूब म्हणजे किडनीला नळी टाकलेली आहे. ती नळी टाकल्यानंतर 3 to 6 weeks आपल्याला थांबावं लागतं की ती किडनी किती सुरू होते ते बघायला. 3 to 6 weeksमध्ये DTPA रिनल स्कॅन परत करावा लागतो. तो परत केल्यानंतर आपल्याला समजतं ही किडनी काम करते का नाही करते आणि याच्या पुढे काय करायला पाहिजे. आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्याकडनं निग्लिजन्स झाला आहे आणि माझं म्हणणं एक आहे, यांना जे सगळ्यांना वाटतं की हा स्टोन इज द कल्प्रिट, तर स्टोन इज नॉट द कल्प्रिट. इट इज बेसिकली युरेटर स्ट्रिक्चर. ती नळी चोकअप आहे. ही नळी कशामुळे चोकअप होते? जे पहिलेचा जो 14 mm स्टोन कंटिन्युअस आपण बरेचदा आपण म्हणतो की 5 mm स्टोन, 4 mm स्टोन काहीच करत नाही, पण आम्ही 8 mm स्टोनसाठी, 6 mm स्टोनसाठी किडन्या काढलेल्या आहेत. कारण की कधी कधी त्या स्टोनमुळे तिथे इजा होते आणि स्ट्रिक्चर होते. त्या स्ट्रिक्चरमुळे ती किडनी निकामी होते.